शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वात मागील 2 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी करावी, पीक विमा वाटप करावा या मागण्यांसाठी आंदोलक आग्रही झालेत। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयाच्या समोर शक्तीपीठ महामार्गाची जी अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना रद्द झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। यामध्ये आमचे भाई मोहन गुंड व सर्व शेतकरी व बाधित शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी आजपासून अन्नत्याग करणार आहेत आणि अन्नत्याग करून जोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द होणार नाही, शेतकऱ्यांच्यावर लादलेली ही सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाबद्दल सरकार सकारात्मक भूमिका घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने अन्नत्याग करून सुरूच राहणार आहे।